आडिवरे विरुद्ध जेसीसी भालावली। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते आडिवरे संघाने। जेसीसी भालावली आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। आणि या स्पर्धेला मोठं असं आयोजन करण्यामागे ज्यांचं मोठं सहकार्य आहे ते शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत गोरडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी चॅम्पियन चषक 2024। आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतले आणि जे पराभूत झाले सर्वांचे अभिनंदन। आणि या क्रीडा नगरीमध्ये सर्व माझे सहकारी आणि प्रेक्षक वर्ग यांचे पण अभिनंदन। या कडाक्याच्या उन्हामध्ये देखील तुम्ही उन्हाची पर्वा न करता या स्पर्धेचा आस्वाद घेताय। आणि या सामन्यावरील पंच आहेत ते आणि जेसीसी भालावली यांना एक विनंती आहे मंडळातर्फे, आपण तुमचे प्लेयर घेऊन डगआउट मध्ये बसायचं आहे, कारण हा आणि तत्पूर्वी मी अगोदर बोललोच होतो की या स्पर्धेचं मोठं आयोजन मागे शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत बेनगी चॅम्पियन चषक 2004 आणि सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू हलकासा तटवला ऑफ साइडच्या दिशेने, एक धाव घेतलेले, एका धावावरती समाधान जेसीसी भालावली स्ट्राईकला आलाय तो उदयराज। पाहू आपलं कितपत या मैदानावरती राज करतोय आणि खरोखर या मैदानात प्रत्येक डावखोरा फलंदाजच विजयी करतोय। गोखलेंकडून गोलंदाजी करतोय, निखिल सामना करतोय उदयनराज आणि हा यष्टीरक्षण काहीसा चुकवला, एक धाव तर निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये आहे, एकच धाव आहे डिक्लेअर झोन मध्ये गेलेली आहे। संघाची धाव संख्या होती ते बिनबाद 2। उदयराज निखिल मारा करतोय तो उदयनराजला, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटवला, हवेत चेंडू पाहूया झेल होतो काय, झेल झाला नाही, एक धाव तर निश्चितच, एका धावावरती समाधान। धाव संख्या तिथे बिनबाद 3। पहिलं षटक चालू आहे। देखील मारा करतोय तो सर्वेशला, आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवला, पाहूया एक धावचा निश्चितच।
धावसंख्येत वाढवते ती 1 ने. धावसंख्या 4. बिनबाद 4. देखील पुन्हा एकदा तटवण्याच्या नादात निर्धाव चेंडू गेलाय. यष्टीरक्षक वैभव आडिवरकर यांनी चेंडू अडवलाय आणि निखिलकडे परत. निखिल मारा करतोय तो उदयनराजला. निखिल आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवला आहे. पाहूया एक धाव तर निश्चितच. आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांचा धावसंख्या होते ते बिनबाद 5. पहिला षटक धावसंख्या होते ते 5. संघाचा दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मंदार. मंदार सामना करतोय तो डावखुरा फलंदाज उदयनराज. मंदार पुन्हा एकदा लेग साईडचा गेलो तो आणि हा डाबर चवनप्रास चौकार. थोडा आउटफील्ड खराब असल्या कारणाने क्षेत्ररक्षणला थोडा अडथळा येतोय. हा धावसंख्येत भर होते ती 4 नाही. धावसंख्या होते ती बिनबाद 9. मंदार सामना करतो उदयनराज. पुन्हा एकदा लेग साईडच्या तटोऱ्या पाहूया झेल होतो का. आणि हा पहिलाच झटका बसवतो जेसीसी भालावलेला उदयनराज या. आणि झेल घेतलाय तो आकाशने. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. पहिला विकेट जातोय तो. हॅलो थोडंसं व्यत्यय आलं होतं. मंदार आणि हा एक धाव तर निश्चितच. यष्टीरक्षक वैभव यांच्याकडून मिसफिल्ड होताना धावसंख्या होती ती 1 बाद 10. दुसरं षटक चालू आहे. काहीसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना
मंदार सामना करतोय तो सर्वेश आणि स्टेट ड्राईव्ह पाहूया चौकार तो काय आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं परंतु एक धाव तर निश्चित दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरा धाव करता फलंदाज बाद दुसरा झटका लागलाय तो जेसीसी भालावलेला धाव संख्या होती ती 11 2 बाद 11 आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये विकेट ग्रुप करता येता नाही कारण रन होणं जरुरी असतं विकेट जरी 4 5 10 गेला तरी काही फरक पडत नाही पण प्रत्येक संघाने धाव करणं महत्वाचं असतं फलंदाजचं नाव सांगायचं प्रथमेश नवीन फलंदाज आला तो प्रथमेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय तो कालच्या सामन्यामध्ये सर्रास डावखुऱ्या फलंदाजांना या मैदानाचा खूप फायदा झाला होता तो मंदार सामना करतोय सर्वेश आणि लेग साइडच्या दिशेने तटवला पाहूया झेल होतो का आणि काय थोडस धाव संख्या होती ती 2 बाद 12 दुसरं षटक चालू आहे थोडस जलद गतीने चालायचं कारण आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत दोन्ही संघांना आणि पंचांना पण विनंती आहे मंदार प्रथमेशला आणि अतिशय सुंदर असा तटवल्या पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरा धाव देखील झालेली आणि धावसंख्या 2 ने भर होते धावसंख्या होती ती 2 बाद 14 आणि षटक देखील संपलेलं आहे 2 षटकांनंतर धावसंख्या होते ती 14 आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये नेटवर्कला काय करणार आपण एवढं सोपं नवीन गोलंदाजचं नाव सांगायचं मोबाईल टॉवरला फोन करून पण सांगितलं नेट सोडायला संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो त्रिशूल आणि त्याला सामना करतोय तो आणि हा वाईड चेंडू घोषित केला तो पंच नितीन गोटनकर याने धावसंख्येत 1 ने भर होते धावसंख्या होते ती 15 त्रिशूळ मारा करतोय तो सर्वेशला आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवल्या पाहूया एक धाव तर निश्चितच आणि अतिशय सुंदर असं दोघांचं ताळमेळ आणि 2 धावा पूर्ण 2 धावांनी भर पडते ती 17 त्रिशूळ मारा करतोय तो पुन्हा एकदा हलकासा तटवला 1 धावावरती समाधान धावसंख्या होती ती 18 ती
तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते ते 18. पाहूया प्रथमेश आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय तो. आणि हा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय तो त्रिशूळ याने, अनुभवी गोलंदाज. त्रिशूळ पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, अतिशय सुंदर असा चेंडू. प्रथमेशला काहीच समजण्यात येत नाहीये. थोडस त्रिशूळ प्रथमेशला, आणि तिसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. अतिशय छान असं जखडून ठेवलाय तो त्रिशूळ याने. धावसंख्या 18. तिसरं षटक चालू आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो त्रिशूळ. लगातार 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. ते षटक संपलेलं आहे. धावसंख्या होती ती 3 षटकानंतर 18. शेवटचं षटक घेऊन येतोय तो साहिश. सामना करतोय तो सर्वेश. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतोय तो साहिश, आणि सामना करतोय तो सर्वेश. धावसंख्या होते ती 18. 3 षटकानंतर चौथं षटक चालू आहे. साहिश अतिशय सुंदर असा तटवला आहे, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल होता. धावसंख्या होती ती 19. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. पाहूया आपल्या संघासाठी प्रथमेश काय करतोय. तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी सलग 4 चेंडू निर्धाव गेले होते. पाहूया आता या 5 चेंडूमध्ये काय समाचार घेतोय ते प्रथमेश. गोलंदाजी करतोय तो साईश, सामना करतोय तो प्रथमेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय. आणि फुल टच चेंडू, परंतु हलकासा तटवलाय, काही त्यांच्या बॅटवर बरोबर आलेला नाही. 1 धाव निश्चितच. एका धावेनंतर धावसंख्या होते ती 20. कमीत कमी 30-35 धावांचं आव्हान पाहिजे, तर संघामध्ये थोडस साहिश. सामना करतोय तो सर्वेश, आणि सुंदर असा चढलेला ग्राउंड शॉट. पाहूया आता 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव देखील पूर्ण. अतिशय सुंदर अशी दोघांचा ताळमेळ. 2 या संख्येने भर होते आणि धावसंख्या होते ती 22. शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या होती ती 22. आणि हा कीपरच्या वरून झेल गेलेल्या. पाहूया 1 धाव तर निश्चित. थोडस क्षेत्ररक्षण. आणि 3 धावा. थोडस आउटफील्ड खराब कारण असल्याने धावसंख्या 3. धावसंख्या होती ती 25. शेवटचं षटक चालू आहे. काहीसे चेंडू बाकी आहेत. शाहीस मारा करतोय प्रथमेशला. पाहूया. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि चुकीचा थ्रो गेल्यामुळे
यष्टीरक्षक निखिल याने काय चुकीचा थ्रो केला आणि तिथे एक धाव देखील नव्हते, तिथे एक धाव गेलेली आहे आणि धावसंख्येत भर होते ते एकने धावसंख्या होते ते 26. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक धाव देखील महत्वाची आहे. साहिस सर्वेशला आणि हा उंच चेंडू हवेत पाहूया. स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेतलेला आहे साहिशने. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय आणि हे षटक संपलेलं आहे. 4 षटकानंतर धावसंख्या होते ते 26. जेसीसी भालावली आणि 26 केलेले आणि आडिवर या संघाला 27 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि या सामन्यामध्ये कंपल्सरी चेसिंग करायचं आहे. कुर्डेश्वर युवा क्रिकेट संघातील जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रत्येकाला एक पॅप्सी आणली, लवकर या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय ते आडिवर या संघाने आणि 26 या धावसंख्येवरती त्यांना थांबविलं आणि आडिवरे जेसीसी या संघाने 27 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि त्या आव्हानाला स्वीकारण्यासाठी मैदानात उतरले ते निखिल सकपाळ आणि आकाश. पाहूया आपल्या संघासाठी किती कामगिरी करतायत ते. 4 षटकांचे सामने आहेत. 24 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान आहे ते आडिवर या संघाला. थोडं फार आलं तर जास्त नाही. बॉलरचं नाव सांगायचंय.
जेसीसी भालावली या संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय तो उदयनराज आणि सलामीचे फलंदाज येतो निखिल सकपाळ आणि आकाश. पाहू आपल्या संघासाठी 27 धावांचं आव्हान आहे आणि या सामन्यावरील पंच आहेत ते किरण नागले, नितीन गोटनकर, निशान गोटनकर. उदयनराज निखिलला मारा करतोय. पहिला चेंडू रिव्हर्स मारणार. वाईड चेंडू घोषित केलाय. एक धाव. उदयनराज मारा करतोय आणि हलकासा तटवला आहे ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चितच. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण केलंय ते जेसीसी भालावली या खेळाडूने. धाव संख्यात येते बिनबाद 2. पहिला चेंडू झालेला आहे. गोखले यांकडून गोलंदाजी करतोय तो उदयनराज. सामना करतोय आकाश. हॅलो. पहिलं षटक संपलेलं आहे. थोडासा व्यत्यय आला होता. पहिल्या षटकांचा धावसंख्या होती ती बिनबाद 10. यानंतर होणारा सामना डीसीसी राजवाडे वर्सेस व्हीसीसी रुंडे. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉसविनसाठी टॉस का बॉस. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस इथे यायचं आहे. कोण आलाय दुसरं षटक? गोलंदाजचं नाव सांगायचं.
सर्वेश संघाचा पहिला सर्वेश सामना करतो निखिलला. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट पाहूया आता आणि झेल बाद झालेला निखिल अतिशय सुंदर असा सापळा रचला होता तो जेसीसी भालावलीने आणि पहिला एक रिव्हर्स चौकार मारला होता पहिल्या ओव्हरमध्ये आणि हा दुसऱ्या ओव्हरमध्ये सेम फटका मारलाय पण तो जेसीसी भालावलीने निखिल याला बाद केलेला आहे आणि पहिला झटका लागतो तो निखिलच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 10. अतिशय सुंदर असं फलंदाजीचे प्रदर्शन करत होते निखिल. नवीन फलंदाज आलाय तो त्रिशूळ. सर्वेशाने पहिल्याच चेंडूवरती बाद केलाय तो निखिलला. आडिवरा संघ 2023चा या मैदानातील अंतिम विजय संघ होता. सर्वेश गोगलेंकडून गोलंदाजी करतोय. सर्वेश सामना करतोय तो डावखुरा फलंदाज त्रिशूळ आणि या मैदानाची खासियत आहे कालच्या दिवसापासून डावखुरे फलंदाजच फॉर्म मध्ये आहेत या मैदानात आणि हा स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सुटलेला आहे. जे उदाहरण भेटलं ते त्रिशूळला. धावसंख्या होते ती 10. दुसरं षटक चालू आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सर्वेश. 10-12 पावलाचा रनअप गोगलेंकडून सर्वेश सामना करतोय त्रिशूळ आणि हा जोरदार अपील पण कोणताच परिणाम नाही. पंच गोठणकर आणि नागले यांवर निर्धाव चेंडू गेलेला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो. सलग तिसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 10. सर्व्हिस त्रिशूळला. चौथा चेंडू निर्धाव गेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय सर्वेश. जेसीसी भालावली या संघाकडून गोलंदाजी करतोय तो सर्वेश. सर्वेशाने फलंदाजी देखील चांगली केली होती. सर्वेश आणि हा खूपच बाहेरचा चेंडू पंच नितीन गोठणकर यांनी वाईड घोषित केल्याने धावसंख्येत भर होत होती. 1 ने धावसंख्या होते ती 1 बाद 11. दुसरं षटक चालू आहे. अतिशय सुंदर असा चेंडू टाकतोय तो आणि लेग साईडच्या दिशेने टटोल्या पाहूया. 1 धाव तर निश्चितच. एका धावावरती समाधान. काहीसं मैदानाची आउटफील्ड खराब असल्यामुळे बरेच अडथळे निर्माण होतात आहेत. एका धावावरती समाधान. 12. सर्व्हिस सामना करतोय तो आकाश. हलकासा तटवला आहे. 1 धाव तर निश्चितच. एका धावावरती समाधान. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 1 बाद 13. सर्वेशने खूप असं डीसीसी राजवाडे वर्सेस विशिष्ट रुंडे या दोन्ही संघाच्या संघनायकाने टास्का बॉस
इथे टॉस विनसाठी यायचं आहे. आम्हाला लगेचच सामना चालू करायचा आहे. सर्वेशने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि फलंदाजीमध्ये त्याने स्वतःच्या वैयक्तिक 12 धावा केल्या आहेत. सुंदर अशी खेळी आहे ती. अष्टपैलू खेळाडू सर्वेश. आणि या सामन्याचं मोठं आयोजन असं ज्याने केलं आहे ते शंतोने इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत गोरडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी चॅम्पियन चषक 2004 याचा मानकरी 12 तारीखला ठरणार आहे. पाहूयात या चषकसाठी सलग दुसरे दिवसाचे सामने चालू असताना गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. राज. पाहूया आपल्या बॉलिंग मार्फत केवढं राज करतात ते. सामना करतो आकाश. रिव्हर्स मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेला अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे तो राज. पहिलाच चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर असे गोलंदाजी करते ते जेसीसी भालावली आणि आडील या संघाला 27 धावांचं आव्हान दिलंय. धावसंख्या होते ती 13. एक धाव तर निश्चितच. एका धावावरती समाधान आणि गच्चा क्षेत्ररक्षण. दुसरा धाव घेताना तिसऱ्या धावेसाठी धावतोय तो आणि 3 धावा चोरलेल्या आहेत ते त्रिशूळ आणि आकाशाने. 3 धावांची धावसंख्या होते ती 16. धावसंख्या होती ती 16. गोखलेंकडून गोलंदाजी करतोय तो राज. सामना करतोय त्रिशूळ. अतिशय सुंदर असे 3 धावा चोरल्या त्या आकाशाने त्रिशूळाने. आणि हा खूपच आवाक्याबाहेरचा चेंडू पंच गोटनकरांनी वाईट घोषित केल्याने धावसंख्येत 1 ने धाव वाढवते ती 17. राज आणि हा मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू गेलेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राज. प्रत्येक चेंडू मध्ये 1 धाव घेतली तरी संघ त्रिशूळ. पुन्हा एकदा चेंडू खूपच आवाक्याच्या बाहेर. खूपच महागडे षटक. धावसंख्या होते ती 18. राज सामना करतोय त्रिशूळ आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि निर्धाव चेंडू आणि धावचीत झालेले ते त्रिशूळ. आणि यानंतरचं समालोचन करतील ते आमचे सहकारी राजन नागले. सहा चेंडू आणि 9 धावा. जय महाकाली आडोरे या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावा. ओव्हर झाले 4 बॉल झाले.
हा 8च बॉल आहेत. 8 चेंडू आणि 9 धावा. सुंदर चेंडू टाकला, तेवढा सुंदर पद्धतीने केलेला आहे लेफ्ट साईडच्या दिशेला आणि सुंदर थ्रो आलेला, पण काही घेता आलेला नाही आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर अशी म्हणावं लागेल बिटवीन द रनिंग. धावसंख्या 2 निफार. धावसंख्या होते 20. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर चेंडू टाकला, त्याच पद्धतीने खेळलेला आहे सुंदर आणि सुंदर फिल्डिंग. सर्वेशांची एकच धावे समाधान मानावं लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाकाली आडोरे या संघाची धावसंख्या होते 21. 6 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेस. संघाचं 4थं आणि वयचे पहिलं षटक घेऊन येतो तो अंकुश. 6 चेंडू आणि 6 धावा. विशिशी रुंडे या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे आणि राजवाडे या संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केलेलं आहे. सुंदर चेंडू टाकलेला, निर्धाव गेलेला आहे. नाजिम कासू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. सुंदर चेंडू टाकलेला अंकुशाने आणि दुसरा चेंडू ऑफच्या दिशेला, तेवढे सुंदर फिल्डिंग आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अंकुश. धावसंख्या देखणी भर. धावसंख्या होते 22. 4 चेंडू आणि 5 धावा. सुंदर चेंडू टाकला, परत आपला मारलेला आणि तेवढं सुंदर फिल्डिंग आणि एकच धावे समाधान मानावं लागेल. सुंदर असं गोलंदाजी करता येतो अंकुश आपल्या संघासाठी. मोठे फटके मारायला काही देत नाही. सुंदर असं गोलंदाजी करतोय आणि फुलटा फिरलेला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे उदयराजकडून आणि एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या देखणी भर. धावसंख्या होते 24. 2 चेंडू आणि 3 धावा. रंगतदार असा सामना. जय महाकाली आडिवरे आणि जेसीसी भालावळे. 2 चेंडू आणि 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अंकुश आपल्या संघासाठी. सुंदरसा लो फुलटॉस दिलेला आणि सुंदर फिल्डिंग.
एकच धावा समाधान मानावं लागतंय आकाशाला. नाजिम कासू यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नाजिम कासू, एक चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस आहे हा सामना. दोन्ही संघाच्या संघटनांनी लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी चेस. एक चेंडू आणि 2 धावा. रंगतदार असा सामना झालेला आहे. जय महाकाली आडिवरे आणि जेसीसी भालावले. कंपल्सरी चेस आहे हा सामना. दोन्ही संघाच्या संघटनांनी फुलटॉस दिलेला आणि बाद. आणि हा सामना जेसीसी भालावले या संघाने जिंकलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सागरला द्यावं लागेल. सर्व्हिसला द्यावं लागेल. बॅटिंग पण चांगली केली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सर्वेश आणि जय महाकाली आडिवरे या संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे.